घरात मुलाच्या लग्नाची धामधूम सुरू आहे। लग्न अवघ्या काही दिवसांवर आलंय आणि त्याच वेळी मुलाचे आई-वडील कथितरित्या आत्महत्या करतात। बांधकाम व्यावसायिक जयेश शहा आणि त्यांच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यूने नाशकात खळबळ उडाली आहे। नेमके प्रकरण तरी काय आहे, पाहूया त्या स्पेशल रिपोर्टमधून। बांधकाम व्यावसायिक विजय शहा आणि त्यांची पत्नी रक्षा शहा रविवारी रात्री या दोघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळल्याने एकच खळबळ माजली। धक्कादायक बाब म्हणजे शहा दाम्पत्याच्या मुलाचा विवाह सोहळा अवघ्या 20 दिवसांनी पार पडणार होता। लग्नाची जय्यत तयारी सुरू असताना शहा दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये टिळकवाडी परिसरामध्ये रविवारच्या रात्रीला नाशिकच्या या एका दाम्पत्यानं आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडालेली आहे। आपल्या कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर जयेश शहा आणि त्यांची पत्नी रक्षा शहा यांनी विष प्राशन करून आत्महत्या केलेली आहे। या आत्महत्येच्या नंतर शहा कुटुंबासह त्यांच्या नातलगांना मोठा धक्का बसलाय। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर अवघ्या 20 दिवसांवर जयेश शहा यांच्या मुलाचं लग्न येऊन ठेपलेलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अशा स्वरूपाची आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना हा मोठा धक्का बसलाय। आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी कोणतीही चिठ्ठी लिहिलेली नव्हती, सुसाईड नोट लिहिलेली नव्हती, अशा स्वरूपाची माहिती पोलिसांकडून मिळते। शहा कुटुंबाच्या घरात नेमकं काय घडलं तेही पाहूया। लग्नाची धामधूम, आई वडिलांची हत्या। रविवारी रात्री कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर शहा दाम्पत्य आपल्या खोलीत गेलं। कुटुंबातील इतर सदस्य झोपी गेल्यानंतर शहा दाम्पत्यानं विष प्राशन केल्याचं सांगितलं जात आहे। यामागे काही घातपात आहे का? व्यवसायाशी निगडित वादामधून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय का? याचा तपास नाशिक सरकारवाडा पोलीस करतात। सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शरणपूर रोडला टिळकवाडी परिसरामध्ये राहणारे एका कपलने आत्महत्या केली अशी आपल्याकडे खबर प्राप्त झाली। त्यानुसार आपण सिव्हिल हॉस्पिटलवर जाऊन चौकशी केली असता आपल्याला समजलं की त्यांनी विष घेऊन आत्महत्या केलेली आहे। ते व्यवसायच करत होते, पण त्या आपला आता चौकशीतून निष्पन्न होईल की बाबा त्यांनी का आत्महत्या केली किंवा कशासाठी विष प्रयोग केला याबाबत आपण अधिक चौकशी करू। त्याच्या नातेवाईकांची वगैरे आपण चौकशी करू, बाबा त्यांना कशाचं टेन्शन होतं का याबाबत चौकशी केल्यानंतर ते निष्पन्न होईल। शहा दाम्पत्याच्या शवविच्छेदनानंतर विसेरा सुद्धा राखून ठेवण्यात आलाय। त्यामुळे शहा दाम्पत्याचा मृत्यू की आत्महत्या यांसंदर्भात शंका निर्माण झाली आहे। नाशिक पोलिसांचा तपास कोणत्या आणि कशा मार्गाने होतो आणि त्यातून काय समोर येतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।